एक केंद्रीय मंत्री, तीन कॅबिनेट मंत्री ज्या ठिकाणी आहेत, आणखी काहीतरी अध्यक्ष पण आहेत ना, मला वाटतं वेगवेगळ्या मंडळाचे, असे डझनभर सगळे शासकीय पद असताना सुद्धा या मतदारसंघात त्यांना उमेदवार मिळत नाही। याचं कारणच आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी ही कोकणवासी जनता, आणि त्याच्यामध्ये आधार मिळाला तो काँग्रेस पक्षाचा, आधार मिळाला तो शरद पवार साहेबांच्या राष्ट्र एनसीपी पक्षाचा। मतदारांचे आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणात यावेळेला सुद्धा आहेतच। दुसऱ्या फेरीची सुरुवात मी उद्यापासून चिपळूणपासून करतोय आणि प्रत्येक गावामध्ये जातो, शहरामध्ये जातो, घरामध्ये जातो, त्या ठिकाणी अत्यंत आपुलकीने स्वागत केलं जातं, आशीर्वाद दिले जातात आणि संपूर्ण यश मिळेलच आणि विजय होणारच असे एक निर्धार प्रत्येक गावामध्ये आणि मतदारांच्या माध्यमातून ज्यावेळेला ऐकतोय त्यावेळेला खूप आनंद होतो। आणि मी या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नतमस्तक होऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, आदित्यजी ठाकरेंचे सर्व शिवसेना नेते यांना सुद्धा नतमस्तक होतो। आणि त्यातून आघाडीचे माननीय शरद पवार साहेब आहेत, माननीय राहुल गांधी, सोनियाजी गांधी, आघाडीच्या नेत्यांना सुद्धा नतमस्तक होऊन या संपूर्ण सहकार्यांना बरोबर राणे मंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? केसरकरांनी इच्छेला प्रत्येक वेळेला रंग बदलणारे हे प्राणी आहेत। प्रत्येक वेळेला सुरुवातीला शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, नंतर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे, आता एकनाथ शिंदेंचं त्यांना काही देणं घेणं पडलं नाही, पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी केसरकर आहेत। आणि त्यामुळे त्यांनी जरी इच्छा व्यक्त केली तरी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून जाणार तो इंडिया आघाडीचा